राम राम. युग 4 आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग. प्रत्येक युगामध्ये मनुष्य भगवंताची वेगवेगळ्या प्रकारे भक्ती करतो. सतयुगामध्ये मनुष्य ध्यानाच्या द्वारे भगवंताची भक्ती करायचा. ध्यान म्हणजे ध्यानाचे बरेच प्रकार आहेत. एका गोष्टीवरती मन केंद्रित करायचं किंवा आपली दृष्टी केंद्रित करायची. एखादी वस्तू, एखादी बिंदू किंवा दिव्याची ज्योत, तिच्यावरती आपली दृष्टी एकत्र करायची, एकाग्र करायची. त्यास त्राटक म्हणतात. आणखीन एक प्रकार आहे की इथे भुवयाच्या मध्ये डोळे बंद करून तिथे ध्यान करायचं. म्हणजे दोन्ही भुवयाच्या मध्ये त्या केंद्रावरती, त्याला आज्ञा केंद्र म्हणतात, त्या केंद्रावरती आपलं ध्यान करायचं, भगवंताचं ध्यान करायचं. काही जण हृदयामध्ये भगवंत आहेत असं समजून भगवंताचं ध्यान करतात. हा ध्यानाचा प्रकार आहे. सतयुगामध्ये मनुष्य ध्यानाच्या द्वारे भगवंताची भक्ती करत होते. नंतर त्रेतायुगामध्ये यज्ञ करून भगवंताची भक्ती करायचे. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ होते. अश्वमेध यज्ञ आहे, राजसू यज्ञ आहे, पुत्रकामेष्टी यज्ञ आहे. काहीतरी इच्छा धरून भगवंताची भक्ती यज्ञाद्वारे मनुष्य करत असे. नंतर द्वापार युगामध्ये भगवंताची भक्ती ही भगवंताची पूजा अर्चा करून भगवंताची भक्ती करत असत. पूजा अर्चेमध्ये बरेच प्रकार आहेत. षोडशोपचार पूजा आहे. 16 प्रकारची पूजा सांगितलेली आहे. नंतर एकोपचार पण पूजा आहे. एकोपचार म्हणजे फक्त भगवंताला नमस्कार करायचा. मंदिरात भगवंतापुढे जायचं आणि फक्त नमस्कार करायचा किंवा मंदिराच्या कळसाला नमस्कार करायचा. त्याला एकोपचार पूजा म्हणतात. काही पूजा मानस पूजा म्हणून सांगितलेली आहे. म्हणजे मनातल्या मनात भगवंताची पूजा करायची. आणि ही मानस पूजा सर्वात श्रेष्ठ मानलेली आहे. आता कलियुगामध्ये फक्त नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण हे भक्तीचा प्रकार सांगितलेला आहे. बऱ्याच गोष्टी होऊ शकत नाहीत, यज्ञयाग होऊ शकत नाही. मग भजन करायचं, कीर्तन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. ही पूजा या कलियुगात सांगितलेली आहे. जय सियाराम.